फक्त निरीक्षण करून सुद्धा याचं तुम्ही उत्तर सांगू शकता। फक्त निरीक्षण करताना थोडंसं आपला अंदाज घ्यावा लागेल। कसा बघा मित्रांनो, या ठिकाणी 723 गुणिले 20 आहे। थोडंसं बेसिक कडून जाऊया आपण। इथं 50 गुणिले 723 आहे आणि इथं 723 गुणिले 30 आहे। तुम्हाला माहिती मित्रांनो, या तीनही कंसामधून 723 ला जर ए मानलं तर ए हा कॉमन अवयव निघणार आहे। बघा, ए हा असणार आहे कॉमन अवयव आणि कंसामध्ये काय तर उरलेले सगळे बेरजेत मांडायचे। 20, 50 आणि 30 याला बी सी डी आपण म्हणू, तर बी अधिक सी अधिक डी। तर अशा पद्धतीने याचा गुणाकार होतो मित्रांनो। बघा म्हणजे 723 जो आहे तो असणार आहे आपला कॉमन अवयव म्हणजे सामायिक अवयव ज्याला म्हणतो आपण। आणि कंसामध्ये बी सी डी म्हणजे काय तर जे उरलेले ते बेरजेत मांडायचे, कारण सगळ्या ठिकाणी बेरीज दिसते। तर 20, 50 आणि 30 आता डायरेक्ट करून टाकू। 20, 50 आणि 30 याची बेरीज किती तर ती 100 येते, बरोबर की नाही। आता बघा 723 गुणिले 100, तर 723 वर हे 2 शून्य ठेवले की तुम्हाला तुमचं उत्तर मिळून जाईल। इथं मित्रांनो महत्त्वाची गोष्ट कोणती लक्षात घ्यायची की इथं तुम्हाला एक संख्या समान दिसते सगळ्या ठिकाणी, परंतु तिला जोडून ज्या संख्या आहेत त्या बेरजेत मांडून ज्या संख्या जोडून दिलेल्या आहे 50, 20 आणि 30 याची बेरीज 100 होते। म्हणून फक्त 100 चे 2 शून्य ठेवले या 723 वर की उत्तर येतं। चला तर मित्रांनो, पुन्हा एकदा दुसरा टाइप घेतलाय मी 499 गुणिले 99। आता या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर सोडवणं सुद्धा खूप सोपं आहे मित्रांनो। कसं बघा, इथं 499 गुणिले 99 म्हणजे काय तर 499 ही संख्या 99 वेळा घेऊन केलेली बेरीज असा त्या गुणाकाराचा अर्थ आहे, बरोबर की नाही। 499 ही संख्या 99 वेळा घेऊन केलेली बेरीज। मग 499 ही संख्या 99 वेळा घेण्याऐवजी 499 ही संख्या 100 वेळा घ्या। म्हणजे 499 गुणिले 99 करण्याऐवजी 499 गुणिले 100 करा। मांडणी लक्षात आली। आता त्याचा अर्थ लावू बघा, 499 ही संख्या 99 वेळा घेऊन बेरीज करायची होती, परंतु इथं मात्र 499 ही संख्या 100 वेळा घेतली, म्हणजे एक वेळा जास्त घेतली। तर जी एक वेळा जास्त घेतली ना ती फक्त या गुणाकारातून काढून टाकायची, पुन्हा झाली 99 वेळा। आलं लक्षात। 499 ही संख्या 100 वेळा घेतली तर उत्तर तुम्ही न पाहता त्याचं देऊ शकता, बरोबर की नाही। निरीक्षणाने त्याचं उत्तर येतं, गुणाकार करत बसण्याची गरज नाही। याच्यातून ही 100 वेळा घेतल्यानंतर आलेलं उत्तर आहे, तर आपल्याला 99 वेळाच पाहिजे, म्हणून 499 एकदा वजा करून टाका, काढून टाका ते, म्हणजे 99 वेळा शिल्लक राहतील। तर बघा 10 इथं 9 इथं 8, 10तून 9 गेला 1, 9तून 9 गेला 0, 8तून 4 गेला 4, 9 आणि 4। तर अशा पद्धतीने मित्रांनो 49,401 हे झालं या गुणाकाराचं उत्तर।